शासन महसूल जमा केला जातो। साधारण 600 दस्त नोंदणी होते। दस्त नोंदणीच्या माध्यमातून वर्षाला जो इष्टांक दिला जातो त्यापैकी मी मागील 3 वर्षांचा इष्टांक वाचून लागतो। सन 2022-23 मध्ये या कार्यालयासाठी 9 कोटी इष्टांक दिलेला होता। 2730 दस्तांची नोंदणी झालेली असून 9,37,26,750 इतका महसूल जमा झालेला आहे, म्हणजे 100% इष्टांक पूर्ण झालेला आहे। सन 2023-24 साली 15 कोटी इष्टांक दिलेला होता। 23 पद मंजूर आहेत, त्याचे 14 भरलेले आहेत, 9 रिक्त आहेत आणि आता सध्या ई मोजणीचं व्हर्जन 2 चालू झालंय। त्यात मागच्या वर्षाची आवक एकूण 520 होती मोजणी प्रकरणांची, त्यातली निकाली 463 झाली। सद्यस्थितीत 373ची आवक आहे मोजणीची। सध्या जरा संप चालू आहे, त्यामुळे मोजण्या बंद आहेत आणि फेरफारांची संख्या दरमहा 30 ते 40 आवक होते आणि निकालीही होतात। सध्या 12 शिल्लक आहेत आणि ड्रोन सर्वेला आपण गावठाण आपण केलेला आहे। यांचा प्रस्ताव मी पाठवतो। नाही, पुढे येतील ना, पुढे येतील ना। त्यांच्या विभागाचा एक माणूस ठेवलेला आहे, ते त्यांच्या जिल्हा पातळीवरती आज एसटी विभागाची बैठक असल्याने कालच त्यांनी मला पत्राद्वारे कळवलं होतं। त्यानुसार निकम जे आहेत त्यांना मी स्वतः अध्यक्ष म्हणून जाण्याची परवानगी दिली। धन्यवाद। कोटेमांगळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल एप्रिल 2025 पर्यंतच्या गुन्ह्याची मी माहिती देत आहे। कोटेमांगळ पोलीस ठाण्यात खुनाचे 2 गुन्हे दाखल आहेत, दोन्ही गुन्हे उघडकीस आहेत। खुनाचा प्रयत्नाचा 1 गुन्हा दाखल आहे, तो एक गुन्हा उघडकीस आहे। त्यानंतर घरफोडीचे 2 गुन्हे दाखल आहे, त्याचा तपास सुरू आहे। तसेच इतर चोऱ्याचे आहेत, त्यात 4 दाखल आहेत, त्यातली 1 उघड आहे। इतर 3 गुन्हे चोऱ्यांच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। गर्दी मारामारीचा 1 गुन्हा दाखल आहे, 1 गुन्हे उघडकीस आहेत, त्याचे सर्व आरोपी अटक आहेत। अशा प्रकारे टोटल दुखापतीचे 37 गुन्हे आपल्या कोटेमांगळ पोलीस ठाण्यात दाखल असून त्यातील 37 गुन्ह्यातील सर्व आरोपी अटक आहेत, 37 गुन्हे उघडकीस आहेत। तसेच बलात्काराचा 1 गुन्हा दाखल असून तो 1 गुन्हा उघडकीस असून त्याचा आरोपी अटक आहे। अपहरणाचे आपल्याकडे 3 गुन्हे दाखल असून त्यातील 2 गुन्हे उघडकीस असून 1 गुन्ह्याचा तपास सुरू आहे। फसवणुकीचे दाखल 2 गुन्हे आहेत, त्या दोन्ही दाखल गुन्ह्याचा